जयसिंगपुरातील BSNL क्वार्टर्समधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सुनीता दीपक केरीपाळे यांच्या घरात गुरुवारी सकाळी चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल 36,75,416 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केवळ 12 तासात छडा लावत आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। राजू रामय्या महादेपल्ली असं आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा इथं राहणाऱ्या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिली आहे। 10/7/2025 रोजी जयसिंगपूर BSNL क्वार्टर्स कडे सुमारास 10:45 वाजता एक घरफोडी झालेली आहे। त्या घरफोडीमध्ये 30 तोले सोन्याचे दागिने आणि 1.5 किलो चांदीची चोरी झाला आणि त्यांची एकूण रक्कम 17 लाख होता। LCB PI रवींद्र कलंकर आणि त्यांची टीम फक्त एक दिवसात त्यांची उघडकीस केला आणि आरोपीला मिळून आला। त्यांची हकीकत असं आहे की रवींद्र कलंकर आणि टीम त्यांची व्हिडिओ अनालिसिस केलेले आहे घटनाची ठिकाणी आणि तिथे त्यांची परत पुढचे विश्लेषणमध्ये आणि तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला। तो संशयित व्यक्तीची पाठलाग केलेली आहे। त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये कसबा वावडा या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉड्जकडे भेटून आला। तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या महादेपल्ली, त्यांची वय 46 इयर्स आहे, राहणार कोत्तावलसा विजयवाडा आंध्र प्रदेश। त्यांच्याकडे 35 तोले सोना आणि 2.5 किलो चांदीची दागिने भेटून आला। त्यांची पूर्ण रक्कम 36 लाखची सुमारास आहे। आरोपीची अजून पुढचे तपास चालू आहे। त्यांच्याकडे आणखी वेगळे गुन्हा ना करता येत नाही। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।